झाला आता आमचं सुरू 6 महिने कारखान्याला आणि 6 महिने इकडं झाली आमची बराबरी। किती गोण्या भरल्यात आम्ही बघा कपड्याचे। ही एक आता झाडून झुडून काढायचं, अजून काम उरग राहिले, वडवणीला ते जायचंय। हे 2, हे 3, हे ड्रामात 4, हे टोपल्यात घेतलंय। इथं पिंडीचं पोत, ते डाळीचं गटुडं, ते बांधून घ्यायला डाळीचं गटुडं, हे तांदूळ, हे पांघरुणाच्या गोण्या अंगावर ही वाजू नाही म्हणून, ह्याच्या शोटर, ह्याच्यात आतराय पांघरायचं, ह्याच्यामध्ये सोला, ह्याच्यामध्ये दिवाळीचं बनवून घेतलेलं लाडू करंजा, अजून भांडे राहिले, पेटी भरली, जायच्या टायमाला भाकरी कालून करायच्यात वाटचालीला खाण्यासाठी, पण आताच नाही त्याच्यामुळे भांडे वर ठेवले। तर कसला राडा पडलाय, मरणाचा राडा पडलाय। आता काय ना 8 दिवसामध्ये आमचा जन्म राड्यातच जातो। 8 दिवसात नाही आमचा जन्मच राड्यात चालला। किती उरकिलं तरी आम्ही हाय असं दिसतं। त्याच्यामुळे म्हणते मी कारखान्याचा नवरा करायचा नग म्हणलं होतं तरी बळच माय मायापणी मला कारखान्याचा नवरा करून दिलाय। तूच म्हणलीस मला लय ऊस तोडायचे, तुम्ही तोडतान का? पण तुम्ही सांभाळतात ना चांगलं म्हणून त्याच्यामुळे म्हणलं होतं मी। तूच म्हणलीस, नाही तर म्हणलं होतं मी आपलं अहो जाऊ द्या माझ्याकडे काय चांगली सोलापूरला चलवा म्हणलं, आपलं तिकडे काम आहे मस्त। ऐका की तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे सगळं, पण पुन्हा विचार केला जाऊ द्या म्हणलं, खाऊन पिऊन व मस्त व्यायाम करायची गरज नाही काय नाही म्हणून म्हणलं नवरा हेच बरं आहे, खाऊन पिऊन खुश राहत। फक्त तुम्ही जाच करीत नाहीत म्हणून बरं आहे। जाच निबर झाले माहिती का, काम करू लई निबर झाले, दगडावणी झालेत माणूस हे। कष्ट केलं माणूस दगडावणी राहते त्यासारखं काय? अय मी पण कष्ट करते, शानपणा करू नका, नाही तर मी भांडण करून मायाकडे निघून जात असते। कुठे माया आडून गेलं पुन्हा का काय यायचं का कारखान्याला आज मला? मग का भांडण करायचं मुड आहे? नाही भांडण नाही करायचं, मी मुकादामध्ये उत्तर घेतल्या फिटूस तो त्या भांडण करीत नाही, तिथून पटापट 2-4 बकेट टाकायचे माईकडे जाते आता मी।